सामाजिक उपक्रम आपले मुस्लिमचे बंधू आहेत ते दरवर्षी कार्यक्रम करतात. मला कार्यक्रम इथं बोलवतात आणि त्यांच्याच खर्चाने ते वाटप करतात. मी नुसते माझ्या हस्ते ते कार्यक्रम आहे, सगळा त्यांचाच कार्यक्रम आहे आणि दरवर्षी ते करतात. असं काही 3-4 वर्ष चालूच आहे कार्यक्रम. मग त्यांनी पण सांगितलं 10 वाजता तुम्ही या, तुमचे असे कार्यक्रम आहे आणि दरवर्षी हे ते आपल्या ह्याच्यातून नफ्यातून काय जी व्यवस्था होते त्यांच्या हातून ते करतात. म्हणजे त्याने जातीभेद या सगळ्या बाजूला ठेवून त्या उपक्रमाला स्वतः वाहून घेणे आणि एका दुसऱ्या समाजाच्या जातीभेदचा विचार करता आहे. अतिशय चुकीचा कार्यक्रम आहे. म्हणून बरोबर मी त्याच्या विनंतीला मान देऊन येतात 10 वाजता आले आहेत, लोक इथं उभारलेले आहेत आणि ते दिवसभर हा कार्यक्रम करत असतात दरवर्षी. आणि ते आणि त्याचं दुकान आषाढी वारीला आणि इथंच त्याचं दुकान आहे, हेच दुकान त्यांचं आहे, कायमचं ठिकाण हेच आहे. पण ह्या वर्षी त्याचा दरवर्षीचा कार्यक्रम असतो. 15 वर्ष पूर्ण झाले या कार्यक्रमाला त्यांची. आषाढी वारीत निमित्त तुम्ही पण इथे आलेले आहेत वारकऱ्यांची भेट ते बोलतात म्हणून मी बोलेल, ते बोलत नाही. ऍक्च्युअली आमचा दरवर्षी गोकुळ कार्यक्रम असतो. आता ते प्रशासनाला ते प्रशासन कार्यक्रम करतील आणि ह्यांचं निमंत्रण होतं म्हणून येऊन जातो मी सांगितलं त्यांना. यावर्षी वारी निमित्त गोकुळच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी कशी सुविधा? काय नाही, योगायोगानं काय नाही. जरी प्रशासनाचं काय असलं तर जी काय वारीला लोक जातात त्यांना पावडर देण्याचा कार्यक्रम सो खर्चाना ऐकून घ्या सगळ्यांनी केलेला आहे. इथं पण दरवर्षीच्या प्रमाणात असे कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमात कुठं काय थांबलेलं नाही. जरी काय मॅनेजमेंट काय जरी असलं तरी चालेल, कार्यक्रम चालू आहे. दरवर्षी प्रमाणे कार्यक्रम चालू आहे. ज्या गोष्टी चालू आहेत त्या कुठं काय बंद नाही. आणि विषय मी ह्या वर्षीचा विशेष बाब आहे की तुकाराम मुंडेसारख्या एखाद्या अधिकाऱ्यालयामुळं अतिशय त्यानं भेसळीत कारवाई केल्यामुळं गोकुळ आणि वारणा दोघांचा सेल जोरात वाढलेला आहे. विक्री म्हणजे भेसळला आळा घालण्यासाठी केल्यामुळं एकूण या चांगल्या क्वालिटीचं दूध मार्केटमध्ये उचललं गेलेलं आहे आणि 1-1.5 लाख आमची विक्री वाढलेली आहे. हे सुद्धा उत्पादन विश्वास मोठा दिलासा आहे. आता लोकांनी दूध वाढवलं पाहिजे, उत्पादन वाढवलं पाहिजे. कारण क्वालिटी ही नाव म्हणजे गोकुळ दुसरं नाव म्हणजे क्वालिटी आणि त्याचा पुरेपूर सगळ्या मार्केटमध्ये फायदा मिळालेला आहे. आणि निश्चितच त्याचा लाभ उत्पादकाने फायदा होईल आणि मार्केटमध्ये सुद्धा उत्पादकाला मोठा फायदा होईल. जिल्ह्याला संघालाही फायदा मिळेल आणि इतर संघालाही फायदा मिळेल. जे संस्था काम करते चांगल्या त्या चांगल्या प्रती दूध देतात त्यांच्याविषयी नक्कीच एक मोठी प्रवणी चालू आहे एवढं मात्र म्हणता येईल. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही जेईई, नीट आणि MSTCETच्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा.